एवढे जण का जमले आहेत आणि काय डिस्कशन करत आहेत तर हे व्हिडिओच्या शेवटी सांगते. सकाळी 4 वाजता आम्ही निघालो देवदर्शनाला. सोनार हे कुलदैवत आहे आमचं, तर त्या आईंनी नवस बोलला होता माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस सगळं सुखरूप पार पडू दे आणि त्यानंतर मग मी त्यांच्या दोघांच्याही वजनाचं खोबरं उधळेन म्हणून असं नवस बोलल्या होत्या. तर तेच नवस फेडायला आम्ही गेलो होतो सोनारीला. सकाळी 4 वाजता आम्ही निघालो होतो, तर आम्हाला इथं 7:30 वाजले होते सोनारीमध्ये पोहोचायला. 7:30च वाजले होते, तरी पण ऊन खूप जास्त लागत होतं. बघा असं वाटत आहे की 11 11:30 वाजलेले आहेत, पण 7:30च वाजले होते तेव्हा आमचं दर्शन. त्यानंतर मग खोबरं उधळलं आणि त्यानंतर मग गेलो आम्ही पंढरीला. तर बघा इथं दादू किती हसायला आहे, म्हणजे त्याला जेवढं बोलेल तेवढं ते जास्तच हसायला होतं. आणि त्याचं हसणं नंतर ओरडणं बघून आसपासचे बी जे दर्शनाला आले होते ते पण त्याच्याकडे सगळेजण बघायला होते. तर त्यानंतर मग आम्ही पोहोचलो पंढरपूरला. तर पंढरपूरला आम्हाला 1:30 वाजला होता पोहोचायला. तर आज रविवार असल्यामुळं प्रत्येक देवाच्या तिथं खूप गर्दी होती. काही लवकर गेल्यामुळं सोनारीचं दर्शन आमचं छान झालं, पण पंढरपूरला खूप जास्त गर्दी असल्यामुळं काही आमचं दर्शन झालं नाही. तर ह्या छोट्या मुलीनं दादूला आणि रियाला गंध लावला, तर त्या बदल्यात ती म्हणली की आम्हाला 20 रुपये द्या. तर 20 रुपये आम्ही दिले, एक 10ची नोट आणि बाकीचं चिल्लर दिलं. तर ती म्हणली की मला चिल्लर नको, मला नोट पाहिजे. तर याच्यावर तर तिला हेच सगळेजण समजवत होते की हे 20 रुपयेच आहेत, पण तिच्या काही लक्षात येत नव्हतं की हे 20 रुपये आहेत म्हणून. तर त्यामुळंच म्हणतात की लहानपण किती निरागस असतं. तर त्यानंतर आम्ही गेलो अक्कलकोटला. अक्कलकोटचंही दर्शन खूप छान झालं आणि त्यानंतर मग तुळजापूर आणि येरमाळ्याला गेलो. तर खूप उशीर झालेला होता. तुळजापूरला जायला आम्हाला 9 वाजले होते आणि येरमाळ्याला जायला 1 वाजला होता रात्रीचा. तर त्यामुळे तिथलं काही शूट घेतलं नाही मी. तर घरी पोहोचायला आम्हाला 2:30 वाजले.